नमस्कार, मी दीपक साळुंखे. जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. अंबाई ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट कारभाराविरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू. वाडा तालुक्यातील अंबाई ग्रामपंचायतीच्या भ्रष्ट व अनागोंदी कारभाराविरोधात वाडा तहसीलदार कार्यालयासमोर ग्रामस्थ नरेश प्रभाकर पाटील व त्यांचे सहकारी वाडा तहसीलदार कार्यालयासमोर मंगळवार दिनांक 29/10/2025 पासून आमरण उपोषणास बसले आहेत. वारंवार ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभाराच्या तक्रारी देऊनसुद्धा वाडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तसेच त्यांचे जिल्हा परिषद पालघरचे CEO दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते नरेश प्रभाकर पाटील यांनी केला आहे. आपल्यासोबत उपोषणकर्ते नरेश पाटील आहेत. आपण त्यांचे म्हणणे जाणून घेऊया. अंबाई ग्रामपंचायत ग्रामस्थ आम्ही काल 28/10/2025 पासून तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि MSCB यांच्यात आलेल्या या भ्रष्ट कारभाराबद्दल आणि स्थानिकांना डावलत असलेल्या कंपनीच्या विरोधात, जिको इंडिया कंपनीच्या विरोधात आम्ही ते आमरण उपोषणाला 4 युवक बसलो आहोत. आमची प्रथम मागणी आहे की आम्ही 5/3/2025 रोजी जो आमरण उपोषण केलं होतं त्यामध्ये आम्हाला 12/3/2025ला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिलं होतं की उपोषण सोडण्यासाठी की भ्रष्टाचार योग्य ती कारवाई केली जाईल, पुढील कारवाई केली जाईल. लेखी आश्वासनाने आमचं उपोषण स्थगित करण्यात आलं होतं. परंतु आमची सुनावणी झाली, विभागीय आयुक्तांनी अजून सुद्धा ती कारवाई पेंडिंग ठेवली आहे. याच्या विरोधात आम्ही इथे एक उपोषण बसलो. दुसरा विषय आमचा आहे की आमच्या इथे मौजे आमगाव येथे जिको इंडिया कंपनी आहे. या कंपनीमध्ये स्थानिकांना कामासाठी नाकारलं जातं आणि ह्याचं दखल कोणतंच प्रशासकीय कार्यालय घेत नाही. कारण की हे सर्व कार्यालय ह्या जिको इंडिया कंपनीने सर्व पैशाने बांधून ठेवले आहेत आणि त्या विरोधात त्याचा जन आक्रोश म्हणून आम्ही इथे बेमुदत आमरण उपोषणाला बसलो आहोत. जोपर्यंत आमचे युवक तिथे कामावरती लावले जात नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. तिसरा विषय आमचा असा आहे की आमच्या ग्रामपंचायत हद्दीमधील जवळजवळ 5 लाखाचे दिवे या MSCB कार्यालयाने कुठलीही पूर्वसूचना न देता, कुठलंही शासन नियम न पाळता त्यांनी पोलावरून लाईन कट न करता डायरेक्टली हे दिवे घेऊन त्यांचे कर्मचारी घरी घेऊन गेलेत. 5 लाखाचे दिवे. ह्याच्यावरती जोपर्यंत चोरीचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत सुद्धा आम्ही इथून हटणार नाही. ह्या आमच्या 3 प्रमुख मागण्या आहेत. त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून बेमुदत आमचं आमरण उपोषण सोडणार नाही. तक्रारीचं मागण्याचं निवेदन तहसीलदारांना दिलंय की BDOना दिलेलं आहे? गटविकास अधिकारी मागण्यांचं निवेदन आम्ही गटविकास अधिकारी, तहसीलदार, कामगार उपायुक्त, जिल्हा अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, MSCB कार्यालय यांना सर्वांना दिलेलं आहे. तर ते कुठलीही ठोस कारवाई करण्यास अजूनही कोणते पाऊल उचलत नाही. ते आमच्या मरणाचा अंत फक्त असं आम्हाला वाटतं.